नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आज आपण 23 व 24 जून 2025च्या एकत्रितपणे घडामोडी बघणार आहोत। तर पहिली घडामोडी आहे मित्रांनो, विशाखापट्टणम येथे योग दिनाच्या दिवशी 3 लाख लोकांनी एकत्रितपणे योग करून विश्वविक्रम केलेला आहे। कुठे मित्रांनो? विशाखापट्टणम येथे। या संबंधित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। पुढची घडामोडी आहे, आंध्र प्रदेशमध्ये योग मोहीम चंद्राबाबू नायडू यांनी सुरू केल्याची घोषणा केली आहे आणि या मोहिमेला योगांध्र असं नाव देण्यात आलेलं आहे। कोणी सुरू केली मित्रांनो ही मोहीम? चंद्राबाबू नायडू यांनी सुरू केली आहे। 2026चा नोबेल शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना देण्याची मागणी पाकिस्तान या देशाने केलेली आहे। या संबंधित सुद्धा तुम्हाला प्रश्न येईल बघा मित्रांनो। तर डोनाल्ड ट्रम्प यांना 2026चा नोबेल पुरस्कार मिळावा, नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी मागणी कोणी केली आहे मित्रांनो? तर पाकिस्तान या देशाने केलेली आहे। तर बघा मित्रांनो, भारताच्या क्रिकेट संघातील विकेटकीपर ऋषभ पंत याने 7 शतक ठोकून आपलं नाव किंवा त्याने आपली ओळख करून दिलेली आहे। म्हणजेच ऋषभ पंत हा भारताकडून सर्वाधिक 7 शतक ठोकणारा विकेटकीपर हा ठरलेला आहे। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, पॅरिस डायमंड लीग येथे भालाफेक 2025 स्पर्धेचे विजेतेपद नीरज चोप्राने पटकावले आहे। नीरज चोप्राने जवळपास 11.11 मीटर भाला फेकून हा विक्रम केलेला आहे। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, म्हणजेच अनंत चंद्रकासन हे अमेरिका देशाच्या MIT विद्यापीठाच्या प्रोवोस्टपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरलेले आहे। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, भारताच्या महिला मल्लांनी 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सांघिक विजेतेपद पटकावलेले आहे। तर बघा मित्रांनो, भारताचा जो महिला मल्लांचा संघ आहे 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत चॅम्पियन ठरलेला आहे। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, व्हिएतनाम येथे आयोजित 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने 4 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत। बघा मित्रांनो, आता 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती? तर व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये भारतीय महिला संघाला 4 सुवर्ण पदके मिळाली आहेत। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुरुष फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताच्या संघाने 6 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत। बघा, तर जी 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धा भरवली गेली होती, यात पुरुषांच्या संघाने 6 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, दिल्ली विद्यापीठाने अनुसूचित जमाती म्हणजेच ST या समाजाच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जय हिंद ही योजना सुरू केलेली आहे। तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, जय हिंद ही योजना कशाशी संबंधित आहे किंवा जय हिंद ही योजना कोणी सुरू केली, कोणासाठी सुरू केली असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। तर जय हिंद ही योजना कोणी सुरू केली आहे मित्रांनो? दिल्ली विद्यापीठाने सुरू केलेली आहे। कोणासाठी? अनुसूचित जमाती ST साठी ही योजना सुरू केलेली आहे। पुढची घडामोडी आहे मित्रांनो, डिजिटल पेमेंट अवॉर्ड्स 2024-25 हा इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच IPPB
यांना मिळालेला आहे. पुढची घडामोडी आहे, उत्तराखंड राज्याने देशातील पहिली योगनीती जाहीर केलेली आहे. म्हणजेच योगासंबंधीची नीती आहे, योगासंबंधीच्या योजना आहेत, या उत्तराखंड राज्याने सुरू केलेल्या आहेत. आणि ही योगनीती देशातील पहिली योगनीती ठरलेली आहे. पुढची घडामोडी आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन हा 23 जूनला साजरा करण्यात येतो. कधी मित्रांनो? 23 जून रोजी हा साजरा करण्यात येत असतो. मग 2025ची जी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाची जी थीम होती ही लेट्स मूव्ह ही होती. पुढची घडामोडी आहे, SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात शांघाय सहकार्य संघटनाची 2025ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग चीन येथे कुठे मित्रांनो? चीन येथे 25 ते 27 जून दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, या संबंधित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेची जी संरक्षण मंत्र्याची मीटिंग आहे ही कुठे आणि कधी आयोजित करण्यात येणार आहे? तर चीन येथे 25 ते 27 जून दरम्यान ही मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे. पुढची घडामोडी आहे मित्रांनो, चीनमध्ये आयोजित SCO ची म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची संरक्षण मंत्र्यांच्या मीटिंगमध्ये भारतातर्फे कोण सहभागी होणार आहे? तर भारतातर्फे राजनाथ सिंह हे या मीटिंगमध्ये सहभागी होणार आहे. कोण मित्रांनो? भारताचे केंद्र संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या मीटिंगमध्ये हजर राहणार आहेत. पुढची घडामोडी आहे, थायलंड येथे आयोजित आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने 27 पदके जिंकली आहे. किती मित्रांनो? 27 पदके जिंकली आहे. आणि त्यापैकी 4 सुवर्णपदकं भारताला मिळाली आहे. म्हणजे 27 पदकांपैकी 4 सुवर्णपदके भारताला थायलंड येथे आयोजित आशियाई पॅरा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मिळाली आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनली आहे? तर सोने बनलेली आहे. बघा मित्रांनो, सोने ही जी संपत्ती आहे ही जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती ठरलेली आहे. शेवटची घडामोडी आहे मित्रांनो आपली, डेहराडून येथील BSS मटेरियल कंपनीने AI आधारित ऑटोनॉमस लेथल वेपन सिस्टीम नेगेव LMGची यशस्वी चाचणी केलेली आहे. याच्यामुळे या कंपनीला अधिक वेग मिळणार आहे आणि या कंपनीत चांगल्या प्रकारे काम होण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.